तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण अजून एक पॉईंटवर आलेलो आहे आणि त्या पॉईंटचं नाव आहे ठाकूर पॉईंट। मी तुम्हाला दाखवतो ठाकूर पॉईंट। इथे मित्रांनो दुपारचे 3:30 वाजले हो। साठी तुम्ही इथे येणार अशी मी आशा करतो। पॉईंट हा पारस्पेक्ट पॉईंट हा ठाकूर पॉईंटपासून जवळच आहे, एकदम जवळ, जास्त लांब नाही आहे। पारस्पेक्ट पॉईंट असं नाव आहे त्याचं। तिथं आपण आलो आहे, तिथला मी तुम्हाला पण व्हिडिओ दाखवतो। पारस्पेक्ट
आपण या मार्गाने एंट्री केलेली आहे, इकडून आपण आलेलो आहे. चला तनुजा. पंचबोल पॉईंट हा बघण्यासारखा आहे मित्रांनो, अतिसुंदर आहे पॉईंट. आणि खरंच मला तर आवडला हा पॉईंट. बापरे, बघा मित्रांनो किती खोल आहे पंचबोल पॉईंट. इथे असं म्हणतात की एकदा आवाज दिल्यावर तो आवाज आपल्यालाच रिपीट 7 वेळास ऐकू येतो. आपण ट्राय करू, खरं आहे का ते खोटं आहे. हा पूर्ण परिसर हा पंचबोल पॉईंटचाच आहे. आपण गाडी इथे पार्क केलेली आहे. या बाजूचा पण तुम्हाला मी जरा दाखवतो. वाव, अतिशय सुंदर. उन्हाळ्यात एवढा सुंदर नजारा दिसतोय तर पावसाळ्यामध्ये किती छान दिसत असेल मित्रांनो, विचार करा. कारण की ते पावसाळ्यात पूर्णपणे धबधबे असतील, चारी डोंगर धबधबे वगैरे. आपले मेंबर फोटो शूटिंगमध्ये बिझी आहे. इकडे या साईडला हा धबधबा पॉईंट आहे, तो धबधबा पॉईंट आहे. पण आता उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळे तो आपल्याला बघायला भेटणार नाही. बघा आपली तनुजा मॅडम बघा. संदीप 7 वाजता का आवाज तर आला नाही. प्रेम कमी झालं की काय? तुम्ही द्या आवाज. तनुजा पहिलंच नाही म्हणतो मला देऊ कोणती. आवाज येतो ऐकू, पण फार बारीक आवाज येतो ऐकू, मोठा आवाज येत नाही. आवाजाचे ते रिफ्लेक्शन म्हणतात, रिपीट, ते फार कमी येतं. हा येतो आवाज, पण मित्रांनो 7 वेळेस नाही ऐकू येते. 3-4 वेळेस आवाज ऐकू होतो. आपण एकदा परत ट्राय करू. तनुजा 4-5 वेळेस तर नक्की आला असेल मित्रांनो. आहे प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं माझ्यावर. ऐकल्याप्रमाणे आपण आवाज दिले आणि 7 वेळेस तर काय ऐकू नाही आलं मित्रांनो, पण कमीत कमी 5 वेळेस तर आवाज ऐकवायला आला असेल. आवाज पूर्ण ताकदीने आवाज द्यावा लागतो. बारीक आवाज दिला तर मित्रांनो काही फायदा होत नाही, पण पुन्हा ताकदीने आवाज दिला तर
मित्रांनो आवाज आपला पुन्हा ऐकतो, रिपीट आवाज होतो. बघण्यासारखं आहे पंचेबल पॉईंट मित्रांनो. पिकनिकसाठी छानच आहे. आज बुधवार असल्याने फारशी गर्दीने बघायला भेटत नाही मित्रांनो. जर तुम्ही म्हणता गर्दी दिसत नाही, पर्यटक दिसत नाही, पॉईंट आहे का नाही, चांगले आहेत का नाही, खास नसतील म्हणजे जाण्याच्या अर्थ नाही, असं काही नाही. पॉईंट खरंच बघण्यासारखं आहे. कारण की आम्ही स्वतः अनुभव घेतो आहे. इथे सॅटर्डे संडे नेहमी गर्दी असते. दृश्य तर फार चांगलं आहे, बघण्यासारखं दृश्य आहे आणि जंगल तर भरपूर आहे. पंचबोल पॉईंट आवडलं का नाही तुम्हाला? मग किती छान पॉइंट आहे. सगळ्यांनी येऊन भेट द्या इथे. जास्त करून पावसाळ्यात या आणि इथल्या सौंदर्याचा, निसर्गाचा आनंद घ्या. पावसात आणि हिवाळ्यात निसर्गासोबत तुमची ब्युटी आणि तुमची हेल्थ सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. बघू शकता आम्ही बहिणी सुद्धा खूप एन्जॉय करते. कोण जरी आहे पण फोटो व्हिडिओ छान निघते. अवश्य तुम्ही या, तुम्हाला पण खूप एन्जॉय येईल. आमचे हिल स्टेशन आहे अमरावतीमधलं. तुम्ही इथे याची दरी वगैरे कोण किती आहे ते बघू शकता. एन्जॉय असेल. मित्रांनो इथे प्री वेडिंग शूट म्हणजे जे नवीन जोडपे असतात त्यांचे लग्न जमलेलं असतात ते प्री वेडिंग शूट करतात. तर प्री वेडिंग शूटिंगसाठी हा पॉईंट बेस्ट आहे मित्रांनो. हाच पॉईंट नाही, इथं प्रत्येक पॉईंट बेस्ट आहे. जिथं आपण प्रॉस्पेक्ट पॉईंट बघितला तो पण चांगला आहे. त्याच्या अगोदर आपण ठाकूर पॉईंट बघितला तो पण चांगला आहे मित्रांनो. सगळे पॉईंट चांगले आहे. सगळे पॉईंट उंचीवरच पॉईंट आहे सगळे जास्त करून. आणि शूटिंगला तर उंचीवर पॉईंट तर आपण विचार करू शकत नाही. सगळ्यांना माहीतच आहे की तेथील दृश्य नजारा आणि निसर्गाचं सौंदर्य खरंच बघण्यास भेटतं आपल्याला आणि खरंच छान आहे मित्रांनो. हे आमचे पंकज दादा आहे आपल्यासोबत. त्यांचीच गाडी आहे आणि तेच आपल्याला सगळे पॉईंट दाखवतात. ते त्यांना सगळं पॉईंट वगैरे सगळं माहिती आहे. व्हिडिओच्या शेवटी मी पंकज दादाचा नंबर मी व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहे. ज्यांना ह्या ठिकाणी चिखलदरा या साईडला यायचं असेल त्यांनी पंकजदादाला फोन करून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पंकजदादा तुम्हाला पूर्ण चिखलदराचे जेवढे पॉईंट आहे तुम्हाला ते पूर्ण दाखवतील आणि त्यांना संपूर्ण माहिती आहे. त्यामुळं अशी तुमची मिस वगैरे अशी म्हणजे आपण म्हणतो ना की मिसिंग वगैरे होणार नाही की आम्हाला माहीत नाही आहे की कोणाला विचारावं लागतं किंवा मग नेट चालू करा नंतर आपण हे बघतो काय त्याला म्हणतो GPS वगैरे चालू करा. अशी काय कोणत्या प्रकार करायची गरज पडणार नाही. मी पंकजदादाचा नंबर शेवटी व्हिडिओमध्ये मेन्शन करेल. तुम्ही पंकजदादाला फोन करा आणि पंकजदादा तुम्हाला इतर जेवढे पॉईंट आहे चिखलदराचे ते तुम्हाला सगळेच पंकजदादा फिरवतील. आता आपण पुढच्या पॉईंटला इथून निघू. तुम्हाला दाखवतो मी पुढचा पॉईंट कोणता आहे ते. आपण पोहोचलो आहे आता मोजुरी पॉईंटला. आपण इथं आलो आहे मोजुरी पॉईंटला. तुम्ही बघतो मी मोजुरी पॉईंट पण मित्रांनो खूप छान आहे. मोजुरी पॉईंटचा जे दृश्य आहे नजारा आहे ते दोन्ही साईडला तुम्हाला दरी पाहायला भेटतील. उजव्या साईडनी पण समोर पण आणि राईट साईडनी पण तुम्हाला दोन्ही साईडनी तुम्हाला मोजुरी पॉईंटचा दृश्य पण पाहायला भेटेल. दाखवतो हा डावा साईडचा एरिया आहे. हा समोरचा एरिया आहे. डावा साईडचा
आपल्याला त्या टोकापर्यंत खाली जायचंय. हा उजवीकडील भाग आहे मोझरी पॉईंटचा. सेम तसेच नजारे, डोंगर रांगा, उंच ऊन जास्त असल्यामुळे मोबाईलची क्लॅरिटी थोडी कमी पडते. काय हरकत नाही, तरी पण आपण शूट करतोय. एडिटिंगच्या वेळेस आपण मॅनेज करू आणि तुम्हाला क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. अशा प्रकारे हा मोझरी पॉईंट आहे. आपल्याला अजून पॉईंट बघायचा आहे. हा मालदीव पॉईंट आहे. चला आपण हळूहळू खाली जाऊ. मालदीव पॉईंट. आपले ड्रायव्हर दादा, पंकज दादा, ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पंकज दादाला तुम्ही कॉल करू शकतात. त्यांचे ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे, त्यांना प्रत्येक पॉईंट माहीत आहे. एकदम सुरक्षित आणि एकदम परफेक्ट ड्रायव्हिंग ते करतात. 18 वर्षाचा त्यांना अनुभव आहे, त्यामुळे कोणते टेन्शन नाही. हॉटेलिंगचा अनुभव आणि सर्व ठिकाणी माहिती आहे, त्यामुळे परफेक्ट आहे. त्यांना तिथे आले तर त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही. त्रास होतो की गाड्या व्यवस्थित भेटत नाही, हॉटेलिंगची सोय व्यवस्थित भेटत नाही, ते हाल होतात. दुसऱ्या ठिकाणी जावं लागते. इतका प्रश्न प्रकारे इथं घडणार नाही. तसाच हा पॉईंट सेम टू सेम तसा नाही आहे, पण 70% हा पॉईंट सेम. खूपच खोल आहे. काहीतरी 1000 फीट हा उंचीवर असेल. जवळजवळ आपण चिखलदऱ्यातील सर्व पॉईंट बघितलेले आहेत. फक्त एकच पॉईंट आपण बघितला नाही, सनसेट पॉईंट, आणि तिथं जाण्यास मनाई होती. तर हा मालदीव पॉईंट हा शेवटचा पॉईंट होता आपला. आणि तुम्ही सगळ्यांनी पण चिखलदरा फिरण्यासाठी या पिकनिकसाठी हा चांगलाच पर्यटन स्थळ आहेत. आणि खूपच छान आहे. निसर्गाचं पूर्ण सौंदर्य तुम्हाला इथं पाहायला भेटेल. खूप खोल दरी आहे तिथं बघण्यासाठी पण आहे. शक्यतो करून मित्रांनो उन्हाळ्यात नका येऊ, शक्यतो करून हिवाळ्यात आणि पावसाळ्यात या, कारण की त्यावेळेस इतर वातावरण फार वेगळं असतं. तुम्हाला निसर्गाचं पूर्ण सौंदर्य तुम्हाला पाहायला भेटेल इथे. आणि तुम्ही जेव्हा येणार तेव्हा पुरं येथील पर्यटन विभागाने जे तुम्हाला नियम सांगितले ते तुम्हाला पूर्णपणे एवढंच सांगायचं की पूर्ण हा जंगल एरिया आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे, आमची इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी या, इथं आवश्यक या फिरण्यासाठी, पिकनिकसाठी. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा आवडला तुम्ही आम्हाला कमेंट पण करा. आणि सगळ्यांना
आवडत असेल असे आम्ही आशा बाळगतो सगळ्यांकडून, अशी आम्हाला आशा आहे तुमच्या सगळ्यांकडून. हे जे पर्यटन येतील त्यांनी आपली सेफ्टी स्वतः बाळगावी, स्वतः आपलं काळजी करून इथे तुम्ही फिरा पर्यटन स्थळ म्हणून. आणि पंकजदादा हे आपल्यासोबत, त्यांचे पण आम्ही खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला चिखलदऱ्यात पूर्णपणे आम्हाला फिरवलेलं आहे आणि सगळे पॉईंट त्यांनी आम्हाला फिरवले, तो विषयच नाही. आणि व्हिडिओच्या शेवटी नक्की तुम्ही आम्ही पंकजदादांचा मोबाईल नंबर आम्ही टाकणार आहोत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते तुम्हाला पूर्ण चिखलदऱ्याचं पूर्ण दर्शन तुम्हाला ते घडून देतील. अशा प्रकारे आपला चिखलदरा ही अशी ट्रिप होती. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडला कसा व्हिडिओ ते तुम्ही आम्हाला नक्की मेसेजद्वारे कळवा. तर इथं आपला व्हिडिओ आपण स्टॉप करू. तर बाय बाय मित्रांनो. I don't really know what comes next. I'm just doing my best, even though I'm so stressed out. Everything just feels like a test that I fail so depressed.